नमस्कार मंडळी. नारळी भात कसा केला त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आधी काढून घेतलं. यामध्ये बरोबर 2 मोठ्या वाट्या बासमती तांदूळ घेतला, 1 वाटी ओल्या नारळाचा कीस, 1 वाटी गूळ, त्यानंतर बेदाणे आणि काजू घेतले. थोड्याशा कोमट दुधामध्ये केसर आधीच भिजवून ठेवलं होतं. पॅन गरम केला, त्यामध्ये तूप घातलं, बेदाणे आणि काजू घातले. 5 मिनिटांसाठी हे परतून घेतलेले आहेत. नंतर एका डिशमध्ये हे काढून ठेवले. त्याच पॅनमध्ये पुन्हा अर्धा चमचा तूप घातलं. त्यामध्ये 5-6 लवंगा आणि वेलची घातली आहे. लवंगा आणि वेलची घातल्यानंतर जो तांदूळ होता त्या तांदळाला आधी पाण्याने स्वच्छ धुवून ठेवलं होतं. तो चाळणीमध्ये निथळत ठेवला होता. तो तांदूळ घातला आणि सगळीकडनं हा 1-2-3 मिनिटांसाठी परतून घेतला तांदूळ. या तांदळाला थोडं पाणी जास्त लागतं, म्हणून ह्याच्यामध्ये बरोबर मी 3 वाट्या कोमट पाणी घातलेलं आहे. आपला जो हा तांदूळ आहे 2 वाट्या होता, परंतु छान हा भात फुलतो म्हणून त्याला 3 वाट्या तांदूळाला पाणी घातलेलं आहे. तुमचा जो तांदूळ आहे कशा प्रकार आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला. आणि मोकळा जर भात करायचा असेल तो बरोबर 2 वाट्याला 2 वाट्या पाणी घालू शकतो आपण. परंतु हा तांदूळ चांगला फुलतो म्हणून याला थोडं पाणी जास्त लागतं, म्हणून बरोबर 3 वाट्या मी याच्यामध्ये पाणी घातलं होतं. हा भात छान 5 ते 7 मिनटं शिजू दिला. शिजल्यानंतर यामध्ये 1 मोठी वाटी ओल्या नारळाचा कीस आणि गूळ घातलेला आहे. बरोबर 1 मोठी वाटीच गूळ यामध्ये घातलेला आहे. गूळ आणि ओल्या नारळाचा कीस ह्या तांदळामध्ये चांगला मिक्स करून घेतला. हलवून सगळा हा गूळ मिक्स करून घेतला. वरून केसराचं जे दूध केलं होतं ते दूध घातलं. बेदाणे आणि काजू यामध्ये घातले. सगळं पळीने मिक्स करून घेतलं आणि ह्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी हा भात वाफू दिलेला आहे. बरोबर 5 ते 7 मिनिटांनंतर झाकण काढून ठेवलं. जो गूळ आहे ह्या भातामध्ये छान सगळीकडनं विरघळलेला आहे आणि मोकळा असा हा भात तयार झाला. वरून 1 पळी यामध्ये साजूक तूप घातलं आणि गॅस बंद करून टाकला. पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवून हा भात दबू दिलेला आहे. चवीला पण हा खूप छान झाला. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नारळी भात तयार करून बघू शकता. अगदी 15 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. गुळामुळे भाताला खूप छान चव येते. फक्त हा भात करताना आधी पांढरा भात चांगला शिजवून घ्या आणि त्याच्यानंतरच ह्याच्यामध्ये गूळ घाला, म्हणजे अगदी परफेक्ट तुमचा भात तयार होईल. नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडली असेल. अगदी सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. धन्यवाद.